जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. आपले पूर्वज म्हणतात की एक वेळ जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, आणि आपण नेमकी तीच चूक केलेली आहे. तो बसायचा पाठ जो आपण दिलेला आहे तो या संविधानामुळे दिलेला आहे, आणि आता त्या पाठावर आपली बसण्याच्या ज्या लोकांची लायकी आहे त्यांना आपल्याला तिथे नेऊन ठेवायचं आहे. असो, आज माता रमाईची जयंती आहे. माता रमाई मला सांगायची गरज नाही या महापुरुषांबद्दल, तुमच्या सगळ्यांना आता माहिती आहे. तुम्हाला एक गाणं माहिती असेल ना, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, माहिती आहे ना. आता या मळ्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? इथे इंजिनियर किती आहेत? इंजिनियर आहे. डॉक्टर नाहीये. आहे. शिक्षक आहे. शासकीय सेवक किती आहेत? आहे. म्हणजे आज काही लोकांना यायला जमलं नसेल, वेळेचा अभाव झालाय. मला हे सगळं का विचारायचंय की मळ्यामध्ये जशी सगळी फळं फुलं पिकतात ना, तसं आपल्या या भीमरायांच्या मळ्यामध्ये पण आता सगळ्या प्रकारचे फळं यायला लागले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, कारकून, काही का असे ना, पण ही बाबासाहेबांची पुण्याई आणि ही एका रात्रीत मिळालेली नाहीये. मगाशी जेव्हा मिरवणूक निघाली मी खूप एन्जॉय केली. मी तुमच्यातलीच आहे, परत एकदा लक्षात घ्या, मी तुमच्यातलीच आहे. फक्त जो काही अस्मिता आहे बाबासाहेबांबद्दलची ती माझ्या हृदयामध्ये खूप खोलवर कोरली गेलेली आहे. कारण असा काळ होता की माझ्या आजोबांचा जो काळ होता तो नुकताच पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे आलेला होता, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या देशामध्ये आपल्याला माणूस म्हणून नाकारलं होतं ती मोठी लढाई बाबासाहेबांनी नुकतीच जिंकलेली होती, बौद्ध धर्म स्वीकारून. ह्या सगळ्या क्रांतीमध्ये दुःखद घटना ही होती की ज्या रमाईने अर्धपोटी राहून त्यांना साथ दिली ती तिथपर्यंत त्यांना साथ द्यायला राहिली नाही. रमाई म्हणजे बाबासाहेबांसाठी राहू, आणि योगायोग असा होता की एक रमाई आमच्या घरात होती, ती माझी आजी, तिचं नाव होतं रमाई, जिला रमण म्हणायचे. जेव्हा जेव्हा या महापुरुषांच्या जयंत्या आमच्या गावी सादर केल्या जायच्या तेव्हा मी कुतूहलाने माझ्या आजीला नेहमी विचारायची की आई, आम्ही आई म्हणायचो आजीला. ती जेव्हा चुलीजवळ बसायची ना तेव्हा मी म्हणायचे, काय ग, मी माझ्या भाषेत बोलते, आपली रमाई पण अशी चुली पुढं धूर फुकायची का, ती पण फुकणी घ्यायची का? आजी म्हणायची हो. आजी पोचायला लागली, पोचायला माहिती ना, पांढरी माती घेऊन. मी आजीला विचारायची, रमाई पण अशीच पोचायची का? माझी आजी म्हणायची हो. ती जेव्हा आम्ही ऐकायचो की तिने शेण्या गौऱ्या थापल्याय, जेव्हा माझ्या आज्या किंवा तिच्या